एका शांत संध्याकाळी 25 वर्षांचा अनिकेत आपल्या खोलीत विचार करत बसला होता. अनिकेत एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता आणि त्याला पगारही उत्तम मिळत होता. बाहेरच्या लोकांसाठी तो एक हुशार आणि यशस्वी मुलगा होता. पण आतून मात्र त्याच्या मनात दररोज एक वेगळाच तणाव आणि अस्वस्थता चालू असायची. त्याचे आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रात्री उशिरापर्यंत फोनवर रील आणि व्हिडिओ पाहणे, सकाळी अलार्म वाजल्यावर कंटाळवाण्या मनाने उठणे, घाईघाईत तयार होऊन कपड्यांच्या वाळत टाकलेल्या ढिगाऱ्यातून जसे मिळतील तसे कपडे घालून ऑफिसला पळणे, ही त्याची रोजची दिनचर्या होती. त्याच्या खोलीत कपडे, पुस्तके, कागदपत्र आणि खाण्याचे रिकामे खोके अस्तव्यस्त पडलेले असायचे. अनिकेतची आई गावाकडून त्याच्याकडे 4 दिवसांसाठी राहायला आली होती. ती दिवसभर घरात एकटीच असायची आणि अनिकेतच्या परतण्याची वाट पाहायची. अनिकेत रात्री 9 ते 10 वाजता थकून घरी यायचा. घरी आल्यावर आईशी 4 गोड शब्द बोलण्याऐवजी तो जेवतानाही हातात फोन धरून ईमेल्स किंवा सोशल मीडिया पाहत राहायचा. एकदा रात्री 12 वाजता अनिकेत त्याच्या लॅपटॉपवर डोळे ताणून बसला होता. त्याच्या डोक्यात कामाचा प्रचंड ताण होता, खांद्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे होते आणि शरीरात आणि मनात प्रचंड थकवा होता. त्याची आई हळूच त्याच्या खोलीत आली. तिनं त्याच्या शेजारी गरम चहाचा कप ठेवला आणि अनिकेतच्या पाठीवरून हळूवार हात फिरवला. आई अनिकेतच्या चेहऱ्याकडे पाहत शांतपणे म्हणाली, "बेटा, मी 4 दिवसांपासून तुला पाहते. तू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळ करतोयस. तू खूप मेहनत करतोयस हे मला दिसतंय. पण तुझ्या चेहऱ्यावर तो पूर्वीसारखा आनंद का दिसत नाही रे? तू आतून खुश आहेस का?" आईच्या या एका साध्या प्रेमळ प्रश्नानं अनिकेतच्या आतमध्ये साचलेला सर्व बंध अचानक फुटला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यानं आईच्या मांडीवर डोके ठेवले आणि तो लहान मुलासारखा रडू लागला. तो आईला म्हणाला, "आई, मला समजतच नाहीये की माझं आयुष्य कुठे चाललंय. मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत फक्त पळतोय, पण तरीही माझं काम कधीच संपत नाही. माझ्या डोक्यात रोज हजारो विचारांचा गोंधळ असतो. माझं आरोग्य बिघडत चाललंय. माझ्याकडे ना शांतता आहे ना समाधान. मला वाटते की मी माझ्याच आयुष्यात हरवून गेलोय." त्या रात्री आईनं त्याच्या पाठीवर हात फिरवत एक खूप मोलाचा सल्ला दिला. ती म्हणाली, "बाळा, जेव्हा पाणी गढूळ असतं तेव्हा त्यात दगड मारून ते स्वच्छ होत नाही. त्याला शांतपणे एका जागी स्थिर ठेवावं लागतं. तसंच तुझं आयुष्य आहे. तू खूप पळतोयस, पण तुला स्वतःला आणि तुझ्या सवयींना एका जागेवर स्थिर करायची गरज आहे." आईच्या त्या शब्दांनी अनिकेतच्या डोळ्यातील झापड उघडली. त्या रात्री त्याला समजले की त्याची अडचण ही नव्हती की तो मेहनत करत नव्हता. त्याची खरी अडचण ही होती की त्याचे संपूर्ण आयुष्य, त्याचे विचार, त्याचा वेळ आणि त्याच्या सवयी पूर्णपणे विस्कळीत आणि शिस्तहीन झाल्या होत्या. जर आज हे ऐकताना तुम्हालाही अनिकेतसारखे वाटत असेल, जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही दिवस रात्र धावपळ करताय, प्रचंड मेहनत करताय, पण तरीही मनात एक शांतता नाही, कामात हवी तशी प्रगती नाही आणि आयुष्यावर तुमचे स्वतःचे नियंत्रण राहिलेले नाही, तर आजचे हे ऑडिओ बुक फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा एका जीवन प्रणालीबद्दल बोलणार आहोत जी पुढील 21 दिवसात तुमचे विस्कळीत झालेले आयुष्य पूर्णपणे रिसेट करून टाकेल. अनेकदा लोकांना असं वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी अचानक एखादा चमत्कार व्हावा लागतो. एकाच दिवसात 5 वाजता उठायला हवे, 2 तास जिम केली पाहिजे, 4 पुस्तके वाचली पाहिजेत आणि सर्व काही परिपूर्ण झाले पाहिजे. पण मानवी मानसिकतेनुसार हा विचारच यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर एकाच वेळी प्रचंड ताण आणता तेव्हा तुमचा मेंदू घाबरतो. मेंदूचा मूळ स्वभाव हा सुरक्षिततेच्या आणि आरामाच्या शोधात राहणे हा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही अचानक मोठे बदल लादता तेव्हा काही दिवसातच तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही पुन्हा तुमच्या जुन्या वाईट सवयींकडे अधिक वेगानं परत जाता.
यालाच न्यूरोसायन्समध्ये न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. आपला मेंदू हा मातीसारखा मऊ असतो. जेव्हा तुम्ही एकाच मार्गावरून वारंवार चालता तेव्हा तिथे एक पक्का रस्ता तयार होतो. तुमच्या जुन्या वाईट सवयींचे रास्प मेंदूमध्ये खूप खोलवर रुजलेले असतात. नवीन चांगला रस्ता तयार करण्यासाठी तुम्हाला अचानक डोंगर फोडण्याची गरज नसते, तर दररोज थोडे थोडे चालून त्या नवीन वाटेला पक्के करावे लागते. 21 दिवस हा असा काळ आहे ज्या काळात तुमचा मेंदू नवीन विचारांचे आणि सवयींचे लहान लहान रस्ते स्वीकारू लागतो. जर तुम्ही सलग 21 दिवस एका ठराविक पद्धतीनं तुमचे आयुष्य जगलात, तर तुमच्या मेंदूतील जुन्या वाईट सवयींचे रस्ते हळूहळू पुसले जातात आणि नवीन सकारात्मक सवयींचे रस्ते पक्के होतात. या 21 दिवसांच्या प्रवासाची पहिली पायरी ही तुमच्या सभोवतालच्या वातावरणाची आणि तुमच्या मनातील कचऱ्याची स्वच्छता करणं ही आहे. पहा, मानवी मन हे त्याच्या वातावरणाचं प्रतिबिंब असते. जर तुमचा काम करण्याचा टेबल, तुमच्या बेडरूम मधील कपाट, तुमचे ऑफिसचे डेस्क किंवा तुमच्या फोनची स्क्रीन विस्कळीत असेल, तर तुमचे मन कधीही स्थिर राहू शकत नाही. बाहेरील अव्यवस्था तुमच्या आतमध्ये एक सूक्ष्म मानसिक तणाव निर्माण करत असते. म्हणून सर्वात आधी तुमच्या सभोवतालची जागा स्वच्छ करा. ज्या वस्तू तुम्ही गेल्या 6 महिन्यात वापरलेल्या नाहीत, ज्या गोष्टी फक्त अडगळ म्हणून पडू नयेत, त्या काढून टाका. जेव्हा तुमची काम करण्याची आणि राहण्याची जागा स्वच्छ, मोकळी आणि व्यवस्थित असते, तेव्हा तुमच्या मेंदूतील तणावाचे हार्मोन्स आपोआप कमी होतात आणि एकाग्रता वाढते. भौतिक स्वच्छतेनंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल कचरा साफ करणे. आजच्या 21व्या शतकात माणसाचा सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा वेळखाऊ घटक म्हणजे त्याचा स्मार्टफोन. आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अथांग माहितीच्या समुद्रात डुबक्या मारत असतो. सोशल मीडियावरील रील, शॉर्ट्स, न्यूज फीड्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यामुळे आपल्या मेंदूतील डोपामाइन नावाचे रसायन पूर्णपणे हायजॅक झाले. डोपामाइन हे आपल्या मेंदूतील आनंदाचे आणि प्रेरणेचे रसायन आहे. जेव्हा तुम्ही 10 सेकंदाची रील पाहता तेव्हा मेंदूला खूप कमी कष्टात जास्त डोपामाइन मिळते. यामुळे मेंदूला स्वस्त डोपामाइनची सवय लागते. मग जेव्हा तुम्हाला एखादे कठीण काम करायचे असते, जसे की अभ्यास करणं, नवीन स्किल्स शिकणं किंवा पुस्तकाची पानं वाचणं, तेव्हा मेंदूला ते काम कंटाळवाणं वाटू लागते, कारण तिथे डोपामाइन लगेच मिळत नाही. या डिजिटल गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी तुमच्या फोनमधील अनावश्यक ॲप्स डिलीट करा. सर्व सोशल मीडिया नोटिफिकेशन्स पूर्णपणे बंद करा. फोनला स्क्रीन खाली करून ठेवायची सवय लावा. फोन हा तुमच्या सोयीसाठी बनवला गेलाय. तुम्ही फोनच्या सोयीसाठी जगू नका. जेव्हा तुम्ही हा डिजिटल कचरा साफ करता तेव्हा तुमच्या मेंदूची नैसर्गिक एकाग्रता आणि शांतता परत येऊ लागते. यानंतर येते आपल्या मनातील विचारांची स्वच्छता. दररोज आपल्या डोक्यात 60,000पेक्षा जास्त विचार येतात, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातले 80% विचार हे नकारात्मक असतात आणि तेच विचार वारंवार येत असतात. भूतकाळातील चुकांचा पश्चात्ताप, कोणाचे तरी बोललेले शब्द, या भविष्यातील अनिश्चिततेची भीती, यामुळे आपली मानसिक ऊर्जा पूर्णपणे निचरा होते. यावर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी वैज्ञानिक उपाय म्हणजे ब्रेन डंप. दररोज रात्री किंवा सकाळी एक कोरा कागद आणि पेन घ्या. तुमच्या डोक्यात जे काही चालले, तुमच्या चिंता, भीती, करायची राहिलेली कामे, पैशांचे प्रश्न, नातेसंबंधातील कडवटपणा, सर्व काही कागदावर जसेच्या तसे लिहून काढा. काहीही लपवू नका. जेव्हा तुम्ही तुमचे विचार कागदावर उतरवता तेव्हा ते तुमच्या मेंदूतून बाहेर पडतात. मग तुमचे मन शांत होते. कागदावर पाहिल्यावर तुम्हाला स्पष्ट दिसेल की यातल्या 90% गोष्टी अशा आहेत ज्यांच्यावर तुमचे काहीही नियंत्रण नाही. मग उरलेल्या 10% गोष्टींवर तुम्ही कृती करू शकता. आयुष्य शिस्तबद्ध करण्याचा पुढचा अत्यंत महत्वाचा स्तंभ म्हणजे वेळेचे आणि ऊर्जेचे व्यवस्थापन. अनेक लोक तक्रार करतात की मला वेळच मिळत नाही,
मला व्यायामाला वेळ नाही, मला वाचायला वेळ नाही, मला नवीन व्यवसाय शिकायला वेळ नाही. पण सत्य हे की निसर्गानं प्रत्येकाला 24 तास दिलेले आहेत. जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींकडेही 24 तास आहेत आणि अपयशी व्यक्तींकडेही 24 तास आहेत. फरक वेळेच्या प्रमाणात नाही, तर वेळेच्या नियोजनात आहे. तुमचा वेळ कुठे जातोय हे शोधण्यासाठी एक प्रयोग करा. सकाळी उठा आणि रात्री झोपेपर्यंत दर तासाला तुम्ही काय केले याची एका डायरीत नोंद ठेवा. जेव्हा तुम्ही संध्याकाळी ही नोंद पाहाल तेव्हा तुमचे डोळे उघडतील. तुम्हाला समजेल की रोज 3 ते 4 तास तुम्ही फक्त स्क्रीन स्क्रोल करण्यात, निरर्थक विचार करण्यात किंवा लोकांशी नको असलेल्या गप्पा मारण्यात घालवत होता. हा वाया जाणारा वेळ शोधून काढणं हीच तुमच्या यशाची पहिली मोठी पायरी आहे. वेळ वाचवल्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचा पहिला तास, ज्याला गोल्डन अवर म्हणतात. तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर तुमचा संपूर्ण दिवस कसा जाणार हे ठरते. बहुतांश लोक सकाळी उठल्या उठल्या पहिल्या 5 सेकंदात बेडवर पडून फोन हातात घेतात. व्हॉट्सअप मेसेज, ईमेल आणि जगातील नकारात्मक बातम्या डोक्यात घेतात. यामुळे उठल्या उठल्याच मेंदूमध्ये कोर्टिसोल नावाचे तणावाचे हार्मोन वाढते. दिवस सुरू होण्याआधीच तुम्ही थकलेले आणि चिंतातूर होता. हा वाईट पॅटर्न आजच मोडून टाका. सकाळी उठल्यावर पहिला 1 तास स्वतःसाठी राखून ठेवा. या 1 तासात 3 अत्यंत सोप्या गोष्टी करा. पहिली गोष्ट, उठल्या उठल्या 1 ते 2 पेला कोमट पाणी प्या. यामुळे रात्रभर डिहायड्रेट झालेले तुमचे शरीर आणि मेंदू जागे होतात. दुसरी गोष्ट, किमान 15 ते 20 मिनिटं शांत बसून ध्यान करा, प्राणायाम करा किंवा शांततेत चाला. यामुळे तुमच्या मनाला स्थिरता मिळते. तिसरी गोष्ट, एका कागदावर दिवसभरात करायच्या सर्वात महत्वाच्या 3 कामांची यादी तयार करा. जर तुम्ही हा पहिला तास स्वतःच्या शरीराला आणि मनाला दिला तर दिवसभरात येणाऱ्या कोणत्याही वादळाला सामोरे जाण्याची प्रचंड ताकद तुमच्यात निर्माण होईल. कामाच्या नियोजनाबद्दल बोलायचं झाले तर आधुनिक जगात मल्टीटास्किंग हा सर्वात मोठा गैरसमज आहे. एकाच वेळी फोनवर बोलणं, लॅपटॉपवर काम करणं आणि चहा पिणं याला लोक हुशारी समजतात. पण न्यूरोसायन्स सांगते की आपला मेंदू एका वेळी 2 गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित करूच शकत नाही. जेव्हा तुम्ही मल्टीटास्किंग करता तेव्हा तुमचा मेंदू वेगानं एका कामावरून दुसऱ्या कामावर स्विच होत असतो. याला कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणतात. यामुळे मेंदू प्रचंड थकतो आणि कामात चुका होण्याची शक्यता वाढते. त्याऐवजी सिंगल टास्किंग आणि फोकस ब्लॉक ही पद्धत वापरा. दिवसातून किमान 2 तासांचा असा एक काळ निवडा ज्या काळात तुम्ही तुमचे सर्वात कठीण आणि महत्वाचं काम कराल. या 2 तासात तुमचा फोन पूर्णपणे सायलेंट असेल, दुसऱ्या खोलीत असेल आणि तुमच्या कामात कोणताही अडथळा नसेल. याला डीप वर्क म्हणतात. जेव्हा तुम्ही एकाग्रतेनं 2 तास काम करता तेव्हा सामान्य माणूस 8 तासात जे काम करतो ते तुम्ही 2 तासात पूर्ण करू शकता. इथे अजून एक मोठा अडथळा येतो, तो म्हणजे नाही म्हणण्याची भीती. आपण सर्वजण इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचं नुकसान करून घेतो. कोणीतरी मित्र फोन करतो आणि तासनतास गप्पा मारतो. कोणीतरी नातेवाईक अचानक काहीतरी काम सांगतो आणि आपण स्वतःचं महत्वाचं काम बाजूला ठेवून त्यांच्या कामाला धावतो. आपण इतरांना नाराज करायला घाबरतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इतर प्रत्येक गोष्टीला किंवा व्यक्तीला हो म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वप्नांना, आरोग्याला आणि भविष्याला नाही म्हणत असता. त्यामुळे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. माफ कर, सध्या मी एका महत्वाच्या कामात व्यस्त आहे, मी नंतर बोलेन. हे वाक्य बोलायला शिका. तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा आदर तुम्ही स्वतः केला नाही तर जग कधीही तुमचा आदर करणार नाही. आता आपण आयुष्यातील सर्वात महत्वाच्या स्तंभाकडे वळूया,
तो म्हणजे तुमचे आरोग्य आणि तुमचे आर्थिक नियोजन. लक्षात ठेवा, तुमचे शरीर हे तुमचे सर्वात पहिले घर आहे. जर तुमचे शरीरच तंदुरुस्त नसेल तर जगातील सर्व पैसे, गाडी, बंगला आणि यश तुमच्यासाठी कचरा समान आहेत. आजच स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्या. दररोज किमान 30 ते 45 मिनिटं शरीराला घाम येईल असा व्यायाम करा. धावणं, जलद चालणं, योगासनं किंवा वजन उचलणं, तुम्हाला जे आवडेल ते करा, पण शरीराला हालचाल द्या. व्यायामासोबतच रात्रीची 6 ते 8 तासांची शांत झोप ही अत्यंत आवश्यक आहे. झोप ही वेळ वाया घालवणं नाही, तर तो तुमच्या मेंदूचा आणि शरीराचा रिसेट बटन आहे. जेव्हा तुम्ही गाढ झोपता तेव्हा तुमच्या मेंदूत साचलेले विषारी घटक साफ होतात आणि नवीन पेशी तयार होतात. रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी सर्व स्क्रीन बंद करा. खोलीत अंधार करा आणि शांत झोप घ्या. आरोग्यासोबतच पैशांचा गोंधळ माणसाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकतो. अनेक लोक कमावतात खूप, पण महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे काहीच उरत नाही. याचं कारण पैशांच्या नियोजनाचा अभाव. पैशांच्या बाबतीत एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. तुमचे उत्पन्न कितीही असो, सर्वात आधी किमान 20% रक्कम बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी बाजूला काढा. उरलेल्या 80% पैशांतून तुमचे महिनाभराचं खर्च भागवा. विनाकारण लोकांना दाखवण्यासाठी महागड्या गोष्टी खरेदी करणं बंद करा. कर्जाच्या जाळ्यात अडकू नका. जेव्हा तुमचे आर्थिक आयुष्य शिस्तबद्ध होते, तुमची बचत वाढू लागते, तेव्हा तुमच्या मनातील 50% भीती आणि तणाव आपोआप नष्ट होतो. या प्रवासात तुम्हाला एका अत्यंत धूर्त शत्रूचा सामना करावा लागेल. तो शत्रू म्हणजे कामाची टाळाटाळ किंवा प्रॉक्रास्टिनेशन. आपण काम पुढे का ढकलतो? आपल्याला वाटतं की आपण आळशी आहोत, पण मानसशास्त्र सांगते की प्रॉक्रास्टिनेशन हे आळसाचे लक्षण नाही, तर ते तणाव व्यवस्थापनाचे लक्षण आहे. जेव्हा एखादे काम आपल्याला कठीण, खूप मोठे किंवा कंटाळवाणे वाटते, तेव्हा आपला मेंदू त्या कामापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि सोप्या कामांकडे, जसे की फोन पाहणे, याकडे आकर्षित होतो. यावर मात करण्यासाठी 5 सेकंदाचा नियम आणि 2 मिनिटांचा नियम वापरा. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या कामाचा कंटाळा येईल, जसे की व्यायामाला जाणं, अभ्यास करणं किंवा रिपोर्ट लिहिणं, तेव्हा मन काही विचार करायच्या आधी 5, 4, 3, 2, 1 असे उलट मोजा आणि लगेच उठून त्या कामाला सुरुवात करा. 5 सेकंदांचा हा काळ तुमच्या मेंदूला भीती किंवा बहाणे बनवण्याची संधीच देत नाही. त्यानंतर स्वतःला सांगा की मी हे काम फक्त 2 मिनिटे करणार आहे. जेव्हा तुम्ही फक्त 2 मिनिटे काम करता, तेव्हा कामाची पहिली पायरी पार होते आणि तुमचा मेंदू त्या कामाच्या प्रवाहात येतो. एकदा काम सुरू झाले की मग ते पूर्ण करणं खूप सोपं होते. यासोबतच 80/20च्या नियमाचा म्हणजेच पॅरेटो प्रिन्सिपलचा वापर करा. आपल्या आयुष्यातील 80% परिणाम हे आपण केलेल्या 20% अत्यंत महत्वाच्या कामांमधून मिळतात. रोज सकाळी कामाला लागण्यापूर्वी स्वतःला विचारा, आजच्या माझ्या कामांपैकी अशी कोणती 20% कामं आहेत जी पूर्ण केली तर मला सर्वात मोठे यश आणि परिणाम मिळतील. त्या 20% कामांवर तुमची सर्व ताकद केंद्रित करा. बाकीची 80% छोटी मोठी कामं नंतरही करता येतात. आयुष्य बदलताना सर्वात मोठा बदल हा तुमच्या स्व ओळखीमध्ये व्हावा लागतो. जोपर्यंत तुम्ही आतून स्वतःला मी एक आळशी माणूस आहे, मला शिस्त पाळता येत नाही, मी नेहमी उशिराच उठतो असं सांगत राहाल, तोपर्यंत बाहेरील कोणताही नियम तुमच्यासाठी काम करणार नाही. तुमचे मन नेहमी तुमच्या स्व ओळखीनुसारच वर्तन करते. त्यामुळे स्वतःशी बोलण्याची भाषा बदला. स्वतःला सांगा, मी वेळेचे भान असणारा माणूस आहे, मी माझ्या ध्येयांसाठी बांधील आहे, मी माझ्या शरीराची आणि मनाची काळजी घेणारा एक शिस्तबद्ध आणि यशस्वी व्यक्ती आहे.
जेव्हा तुम्ही स्वतःला ही नवीन ओळख देता तेव्हा तुमच्या कृती आणि तुमच्या सवयी आपोआप बदलू लागतात. त्याचप्रमाणे तुमच्या सहवासाकडे अत्यंत बारकाईनं लक्ष द्या. एका प्रसिद्ध विचारवंतानं म्हटले की तुम्ही ज्या 5 लोकांसोबत तुमचा सर्वाधिक वेळ घालवता त्यांची सरासरी म्हणजेच तुम्ही असता. जर तुमचे मित्र नेहमी तक्रारी करणारे, नकारात्मक विचार करणारे, इतरांची निंदा करणारे आणि वेळ वाया घालवणारे असतील तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही तसेच बनत जाल. त्याऐवजी अशा लोकांच्या सहवासात राहा ज्यांच्या मनात आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची जिद्द आहे, जे नेहमी नवीन गोष्टी शिकतात, जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. जर असे लोक प्रत्यक्ष आयुष्यात भेटत नसतील तर चांगल्या पुस्तकांच्या आणि विचारवंतांच्या विचारांच्या सहवासात राहा. नकारात्मक लोकांपासून हळूच आणि नम्रपणे अंतर ठेवा. या 21 दिवसांच्या प्रवासात सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावर तुमचे यश अवलंबून आहे ती म्हणजे सातत्य. अनेक लोक खूप उत्साहाने सुरुवात करतात. 2 ते 3 दिवस सर्व नियम काटेकोरपणे पाळतात. पण चौथ्या दिवशी काहीतरी अडचण येते. तब्येत बिघडते किंवा कामाचा ताण येतो आणि एखादा नियम मोडतो. मग लोक निराश होतात आणि म्हणतात, माझ्याने हे होणार नाही, आणि सर्व काही सोडून देतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात परिपूर्ण असण्यापेक्षा सातत्य राखणे हे 1000 पटीनं जास्त महत्वाचे. याला नेव्हर मिस ट्वाइसचा नियम म्हणतात. जर एखाद्या दिवशी तुमच्याकडून नियम मोडला गेला, व्यायाम राहून गेला किंवा वेळ वाया गेला तर स्वतःला दोष देऊ नका. पण सलग दुसऱ्या दिवशी ती चूक होऊ देऊ नका. लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा रुळावर या. एक दिवस चुकल्यानं तुमचे जीवन अपयशी ठरत नाही, पण त्या एका चुकीमुळे सर्व सोडून देणं तुम्हाला अपयशी बनवते. आता आपण या संपूर्ण ऑडिओ बुकमध्ये काय शिकलो याचा एक ओव्हरव्ह्यू पाहूया. आणि हे सर्व तुम्ही उद्यापासून तुमच्या रोजच्या आयुष्यात कसे उतरवणार आहात ते समजून घेऊया. पहिली गोष्ट, तुमच्या वातावरणातील आणि फोनमधील नको असलेला कचरा आणि नोटिफिकेशन्स साफ करा. दुसरी गोष्ट, सकाळी उठल्यावर पहिला 1 तास फोनला हात न लावता पाणी पिणं, ध्यान करणं आणि दिवसाच्या 3 महत्वाच्या कामांचं नियोजन करण्यासाठी वापरा. तिसरी गोष्ट, दिवसातून 2 तास फोकस ब्लॉक ठेवून तुमचे सर्वात महत्वाचे काम एकाग्रतेनं पूर्ण करा. चौथी गोष्ट, आरोग्यासाठी दररोज 45 मिनिटं व्यायाम आणि रात्री 8 तासांची गाढ झोप घ्या. पाचवी गोष्ट, पैशांचं नियोजन करा. आधी बचत करा आणि मग उरलेले पैसे खर्च करा. सहावी गोष्ट, टाळाटाळ थांबवण्यासाठी 5 सेकंदाचा नियम वापरा आणि स्वतःची नवीन शिस्तबद्ध ओळख निर्माण करा. हे सर्व तुमच्या आयुष्यात कसे वापराल? उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा सर्वात आधी तुमच्या बेडची चादर आणि उशी व्यवस्थित करा. हा तुमच्या दिवसातील पहिला छोटासा विजय असेल. त्यानंतर 1 ग्लास पाणी प्या. 10 मिनिटं शांत बसा आणि कागदावर आजची 3 महत्वाची कामं लिहा. दिवसभरात त्या 3 कामांवर लक्ष केंद्रित करा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या पाठीवर थाप मारा. बस, हीच सोपी सुरुवात तुम्हाला करायची आहे. 21 दिवस रोज हे करत राहा आणि 21 दिवसानंतर जेव्हा तुम्ही आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला एक पूर्णपणे नवीन, आत्मविश्वासी, शांत आणि अत्यंत यशस्वी असे स्वतःचे रूप दिसेल. आयुष्य हे नशिबानं किंवा योगायोगानं बदलत नसते. ते तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांनी आणि शिस्तीनं बदलते. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील तो टर्निंग पॉइंट बनू शकतो, जिथून तुमच्या यशाची खरी कहाणी सुरू होईल. जर हे शब्द तुमच्या मनाला शिवून गेले असतील, जर यामुळे तुमच्या डोळ्यासमोर आयुष्याची एक नवीन, स्पष्ट दिशा निर्माण झाली असेल, तर या ऑडिओ बुकला नक्की लाईक करा आणि तुमच्या अशा मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा ज्यांच्या आयुष्यात तुम्हाला हा सकारात्मक बदल पाहायचा आहे. आपल्या मराठी ग्रोथ बुक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून
अशाच प्रकारची जीवन बदलणारी, व्यावहारिक आणि प्रेरणादायी ऑडिओ बुक्स तुम्हाला सतत मिळत राहतील. आणि हो, जर तुम्ही स्वतःशी हे प्रामाणिक वचन देण्यास तयार असाल, जर तुम्ही उद्यापासूनच तुमच्या आयुष्याला एक नवीन, शिस्तबद्ध वळण देण्यासाठी सज्ज असाल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये आय एम रेडी असं नक्की लिहा. तुमची ही एक छोटीशी कमेंट तुमच्या यशाच्या प्रवासातील पहिले खंबीर आणि ऐतिहासिक पाऊल ठरेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सामर्थ्यशाली ऑडिओ बुकसह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा. रोज थोडे थोडे शिका आणि तुमचे सर्वोत्तम जीवन घडवत राहा. धन्यवाद.